सहकारी संस्थांच्या निवडणुका पुढे ढकलण्यात आल्या आहेत। 31 डिसेंबर 2024 पर्यंत निवडणुका लांबणीवर पडल्या आहेत। विधानसभेच्या पार्श्वभूमीवर निवडणुका पुढे ढकलल्याची माहिती मिळते आहे। राज्यातील 29,429 निवडणुका सध्या प्रलंबित आहेत। 7,109 सहकारी संस्थांची निवडणूक प्रक्रिया सुरू होती। दूध संघ, बाजार समिती, जिल्हा बँक, पतसंस्थांच्या निवडणुका पुढे ढकलण्यात आल्या आहेत। सहकार आणि पणन विभागाने या निवडणुका पुढे ढकलल्या आहेत। 31 डिसेंबर 2024 नंतरच या निवडणुका होणार आहेत। आणि आता बातमी नाना पटोलेंनी आयोगाला लिहिलेल्या पत्रासंदर्भातली आहे। नाना पटोले यांनी निवडणूक आयोगाला स्मरणपत्र पाठवलं। राज्याच्या पोलीस महासंचालकपदी असलेल्या रश्मी शुक्ला यांना बेकायदेशीरपणे मुदतवाढ दिल्याचा आरोप पटोलेंनी केलाय। शुक्ला या पक्षपाती अधिकारी आहेत असा आरोप करत त्यांच्या उपस्थितीत विधानसभा निवडणुका पारदर्शक होऊ शकत नाही अशी शंका नाना पटोलेंनी व्यक्त केली। तसंच निवडणुकीपूर्वी रश्मी शुक्ला यांची हकालपट्टी करण्यात यावी अशी मागणीही त्यांनी केली होती। त्यावर आयोगाने अद्याप कारवाई न केल्याने पटोलेंनी स्मरणपत्र पाठवलं आहे।